Namaskar. Our sweetest songs are those that tell of saddest thought. दुःखातून जे काव्य निर्माण होतं ते जास्त सुंदर असतं. हॅपी प्रिन्सेस कधी महान कलावंत होऊ शकत नाहीत. पुन्हा एकदा त्यानं कल्पनेच्या पावित्र्याबद्दल सांगितलंय. माय इमॅजिनेशन इज अ मॉनेस्टरी अँड आय एम इट्स मंक. म्हणजे हे पावित्र्य तो अतिशय जपतोय. त्याच्या दृष्टीनं हा धर्मच आहे. आणि ते कल्पनेचं पावित्र्य त्यानं मंक या शब्दामध्ये दाखवलंय. पण मानवतेला हे रोमॅन्टिक कवी विसरत नाहीत. पाचही जण, वर्ड्सवर्थ, कोलरिज आणि हे तिघही, मानवतेला कोणीही विसरत नाही. तर सिनरी इज फाईन बट ह्युमन नेचर इज फायनर. इथं मला महात्मा गांधी आणि टागोरांच्या संवादाची आठवण झाली. जेव्हा गांधीजी टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये गेले होते आणि पक्ष्यांचे आवाज वगैरे त्याचा आनंद घेत दोघ जण चालत असताना टागोर त्याविषयी बोलले, तेव्हा गांधीजी म्हणाले, मला पक्ष्यांच्या किलबिलीपेक्षा त्यांना दाणे मिळतात की नाही याची जास्त काळजी वाटते. तर त्यानंतर टागोर काय म्हणाले अजून काही माहिती नाहीये, पण मला वाटतं टागोरांनी त्यांना शांतिनिकेतनला लागून असलेल्या श्रीनिकेतनकडे नेलं असेल, कारण तिथं पक्ष्यांच्या दाण्याच्या दृष्टीनं टागोरांनी बरंच काही केलं होतं. तेव्हा कवींना ही जाणीव नसते असं नाही. ह्युमन नेचर इज फायनर याची किड्सलाही जाणीव आहे. आणि हे त्याचं अत्यंत सुप्रसिद्ध वाक्य आहे. त्या मगाचे जे आपण चित्र पाहिलं त्या ओड ऑन द ग्रेशियन अर्न मध्ये त्यानं शेवट असा केलाय, ब्युटी इज ट्रुथ, ट्रुथ ब्युटी, दॅट इज ऑल यू नो ऑन अर्थ अँड ऑल यू नीड टू नो. हे समजावून घेतलं पाहिजे की सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य. आणि आपोआप सत्य आलं की शिवतत्व तिथं येतच. तर हा जो गाभा आहे तिथं ग्रीक तत्व येतं. किंबहुना कीट्सला बऱ्याच समीक्षकांनी ग्रीक कवी म्हटलेलं आहे. ते त्यांनी अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की ही जी ट्रिलॉजी आहे, सत्य, सौंदर्य आणि शिव, जी आपण भारतीय म्हणतो, तिचा उगम काही जणांच्या मते ग्रीक म्हणजे हेलेनिक असं ती संस्कृतीचं नाव होतं. त्या ग्रीक संस्कृतीचं हे सूत्रतत्व होतं की हेलेनला तिच्या नवऱ्यानं नाकारलं नाही, किंबहुना तिला कुणी फारसा त्रास दिला नाही. याचं कारण एका ठिकाणी होमर म्हणून जातो की तिचं सौंदर्य ते दैवी होतं आणि त्यामध्ये शिवतत्व आणि सत्यतत्व इतकं तिला मानलं जायचं असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे या ग्रीक वाटणाऱ्या कवीनं निखालसपणे म्हटलंय की एवढं जर समजलं तर आणि जगातलं काय फार तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, ते समजण्यामध्येच तुम्हाला बरचसं काहीतरी समजून जाणार आहे. आणि हे जे त्याचं सौंदर्याबद्दलचं पूजन आहे ते त्याने एका कवितेत दुसऱ्या कवितेमध्येही म्हटलंय. आणि ते अर्थात सार्वत्रिक सार्वकालीन सुद्धा आहे. म्हणजे आपल्या परंपरेतल्या प्राचीन कवी माघ त्यानंही म्हटलं होतं की जे इथं एक्झॅक्टली किड्स म्हणतो की थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर, इट्स लवलीनेस इन्क्रीजेस. खरं सौंदर्य वाढत्या प्रमाणातच असतं, लहान राहतच नाही कधी. आणि माघानं नेमकं तेच म्हटलंय की क्षणाक्षणाला जे नवीन तत्व दाखवतं तेच खरं सौंदर्याचं रूप आहे. म्हणजे किती हे स्ट्रायकिंग आहे पहा साम्य. प्राचीन काळातल्या कवींना सुद्धा, आणि अर्थात भारताची सौंदर्य पूजेची परंपरा प्राचीन आहे, तर हे आपल्याला अगदी तसंच्या तसं इथं किड्सनं म्हटलेलं दिसतं. इट्स लवलीनेस इन्क्रीजेस, इट विल नेव्हर पास इन टू नथिंगनेस. सौंदर्य पूजक कवीनं म्हटलंय. बालकवींचंही वचन आपल्याला माहितीच आहे, सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. आता आपण जी कविता पाहणार आहोत किड्सची, तर आपण म्हटलंय मराठीवर या रोमॅन्टिक कवींचा मोठा प्रभाव पडला.
याचा अर्थ असा नाही की सौंदर्याची पूजा करायला त्यांना आधी माहित नव्हतं, असं काही नाहीये. पण केशवसुतांच्या सतारीचे बोल कवितेमध्ये त्यांनी जे म्हटलंय ते आधी जाता जाता बघून घेऊ. एकदा मोठी कविता आहे ती, त्यातला हा थोडासा निवडक भाग आहे की अत्यंत दुःखी आणि ज्याला आपण चिडचिड म्हणतो अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये केशवसूत होते. अगदी काळोखाची रजनी आणि हृदय खंतीने भरलं होतं, सगळीकडे अंधार वाटत होता आणि त्यामुळे वरच्या ताऱ्यांच्याकडे लक्ष नव्हतं. हे सगळं असताना मध्ये बराच त्यांनी याचा उहापोह केला आणि मग म्हटलंय की ते सतारीचे बोल यायला लागले आणि नक्षत्रे तो अगणित दिसली, अस्तित्वाची त्यांच्या नव्हती, हा वेळवरी दादच नसती. त्या नक्षत्रांची मला जाणीवच नव्हती. एका बाजूला सतारीचे सुस्वर आणि वरची नक्षत्र दिसली. या सगळ्याचा असा मेळ झाला की मग मला एक विलक्षण अनुभव आला आणि हे अनुभव खास रोमॅन्टिक अशा प्रकारचे आहेत. म्हणजे जी चाफा बोलेना कविता असेल किंवा केशवसुतांची झपूर्झा कविता आहे किंवा गडकऱ्यांच्याही अशा पद्धतीच्या कविता आहेत आणि या रोमॅन्टिक कवींच्याही कविता. मज गमले विभूती माझी, स्फुरत पसरली विश्वा माझी. म्हणजे हे सगळे कवी या रोमॅन्टिसिझम मधून तत्वज्ञानात आपोआप शिरतात, मुद्दाम नाही. पावलं तिथं वळतातच. आणि त्यामुळं केशवसूत जे म्हणतात, दिक्कालासही अतीत झालो, उगमी विलयी अनंत उरलो. म्हणजे आतापर्यंत जे किड्स म्हणत होता की हे जे पवित्र आहे, या प्रकारचीच ही प्रकटीकरणाची पद्धत आहे. आणि शांतच वारे, शांतच तारे, शांतच हृदयी झाले सारे. ही अनुभूती आपण रोमॅन्टिक कवींच्या काव्यामध्ये पाहू शकतो आणि मराठीमध्ये केशवसूत हे त्याचे प्रवर्तक आहेत. तर ए थिंग ऑफ ब्युटी अशी ही किट्सची पोएम ऑफ ब्युटी आहे. मी जमेल तसा त्याचा हा अनुवाद केलाय. ए थिंग ऑफ ब्युटी इज ए जॉय फॉर एव्हर. सौंदर्याची चमचमती चांदणी म्हणजे चिरंतन आनंद. इट्स लवलीनेस इन्क्रीजेस. तिची चारुता शतगुणित होत राहते. इट विल नेव्हर पास इन टू नथिंगनेस. ती कधीच विरणार नाही शून्यात. बट स्टील विल कीप ए बॉवर क्वाइट फॉर अस. ती आपल्यासाठी एक प्रशांत असा कुंज राखून ठेवते. अँड अ स्लीप फुल ऑफ स्वीट ड्रीम्स. अशी निद्रा पण की ज्या निद्रेमध्ये मधुर स्वप्न, स्वीट ड्रीम्स, हेल्थ अँड क्वाइट ब्रीदिंग. म्हणजे अगदी हा डॉक्टर कवी क्वाइट ब्रीदिंग वर येतोय. शांत श्वसन, निर्भर शांत श्वास हे मनाच्याही शांतीचं लक्षण आहे, हे आपल्याला माहिती आहे. जे मगाशी केशवसूत म्हणाले, शांतच वारे वगैरे. आणि मग त्यांनी म्हटलंय की देअरफॉर ऑन एव्हरी मॉरो आर वी रीडिंग ए फ्लॉवरी बँड टू बाइंड अस टू द अर्थ. रोज सकाळी आपण गुंफतो एक फुलमाळ या धरेशी बांधून घेण्यासाठी. आणि हे फुलमाळ बांधून घेणं निसर्गाशी जोडलं जाणं आहे. मग अशा वेळेला स्पाइट ऑफ डेस्पॉन्डन्स, इनह्युमन डेअर्थ ऑफ नोबल नेचर्स, ग्लूमी डेज, अनहेल्दी ओव्हर डार्कंड वेज, आजच्या करोनासारखे, मेड फॉर अवर सर्चिंग. हे आपण करतो त्यावेळी आजूबाजूला निराशेचा काळीमा, उदात्त स्वभावांचा अमानुष अभाव, अंधारे दिवस आणि शिवाय शोधत जावं तर पुढं असतात मलिन मिट्ट काळोख्या वाटा. हे सौंदर्याच्या बरोबर विरुद्ध असं काहीतरी आपल्या आसपास जाणवत असतं. आपण असतो सौंदर्याच्या शोधात आणि त्यावेळेला हे सगळं समोर दिसत असतं. यट आणि तरीही असं सर्व असूनही, इन स्पाइट ऑफ ऑल, some shape of beauty moves away the pall from our dark spirits. हे सगळं असं असून सुद्धा एक सौंदर्याची प्रतिमा दूर करते आपल्या अंधाऱ्या अंतरंगातलं कफन. आणि मग कशामुळं? तर सच द सन, द मून, ट्रीज, ओल्ड अँड यंग, हे जे सगळे घटक आहेत निसर्गातले, आपल्या
अंधाऱ्या अंतरंगातलं कफन दूर करणारे ते साधे आहेत. सूर्य, चंद्र, वृद्ध वृक्ष आणि बालतरू दोघही आहेत त्याच्यामध्ये. आणि भोळ्या कोकरांना विसाव्याच्या सावलीचं वरदान देत वाढणारे असे त्या ठिकाणी काही फुलांचे गट आहेत, डॅफोडिल्स. हे सर्व जे काही आहे हे सर्व आपल्या या सौंदर्याची प्रतिमा आपल्याला दाखवतात आणि मग ती दुःख बाजूला जातात. क्लिअर रिल्स, झरे छोटे छोटे, ते काय करतात तर कूलिंग कॉव्हर्ट मेक अगेन्स्ट द हॉट सीझन, तप्त ऋतूला सौम्य करतात आणि झुडपांना थंडगार आश्रय घडवतात. मिड फॉरेस्ट ब्रेक रिच विथ स्प्रिंकलिंग ऑफ फेअर मस्क रोज ब्लूम्स, जंगलांच्या मध्येच कुठे कुठे दरवळणारे कस्तुरी गुलाबांचे गंधवैभव. आणि या निसर्गाच्या घटकामध्ये त्यानं एक कल्पना केलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनं मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला ते जे कल्पनेचं महत्व वाटतं की आपण असं कल्पिलेलं आहे की ग्रँजर ऑफ द डूम्स वी हॅव इमॅजिन्ड फॉर द मायटी डेड, पूर्वज, शक्तिशाली पूर्वजांच्या साठी आपण कल्पलेली अंतिम न्याय दिनाची भव्यता, डूम्स डे ज्याला आपण कयामत म्हणतात, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये मानली गेलेली ती गोष्ट. हे जे आपण मृतांच्यासाठी कल्पिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या अंधारापासून दूर जायला मदत करतं. हा विषय अर्थात पूर्वज पूजेचा फारच मोठा आहे, पण जाता जाता किड्सनं त्याचं जे दर्शन घडवलंय त्या दृष्टीनं आपण या वाचन करायला हरकत नाही. ॲमिस्टाड नावाचा स्टीव्हन स्पीलबर्गचा अप्रतिम सिनेमा आहे. त्यात त्या निग्रोंची सत्यकथा दाखवली आहे. तर त्या निग्रोला विचारलेलं असतं की तुला सुटकेसाठी वकील विचारतो काय शेवटी तू मांडणार आहेस, तर त्यावेळेला तो म्हणतो की माझ्या पूर्वजांनी दिलेलं शहाणपण. आता पूर्वज पूजा, पितर पूजा वगैरे चार्वाकापासून अनेकांनी एकदम गर्ह्य मानलेली आहे की याच्यात काही अर्थ नाहीये. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असा काट दिशी त्यानं प्रश्न विचारला वगैरे वगैरे आहे. पण ही कल्पना भव्य आहे असं किट्सला म्हणायचंय. आणि अनेक परंपरांच्या मध्ये ते जरी बुद्धिवादाच्या विरुद्ध असलं तरी हे मायटी डेड बद्दलचा आदर आणि त्यांच्याकडून काहीतरी घेणं हे अनेक परंपरांच्या मध्ये किट्सनं त्याचा इथं उल्लेख केलेला आहे. नॉट डू वी मिअरली फील दिस एसेन्सेस फॉर वन शॉर्ट अवर. आणि हे काय फार घडीभरासाठी असं नका समजू. हे जे सत्वाचे गाभे आहेत ते चिरंतन आहेत. Even as the trees that whisper round the temple become soon dear as the temple self. म्हणजे त्या देवळाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य आसपासच्या झाडांच्या मध्ये सुद्धा पसरतंय आणि म्हणून ती आपल्याला प्रिय बनून जातात. आणि मग so does the moon, the passion, poesy, glories infinite, they haunt us till they become a cheering light unto our souls. आणि मग ती आपल्याला भारून टाकतात, आपल्या अस्तित्वाला भारून टाकतात आणि होतात आपल्या अंतरात उत्फुल्ल असा प्रकाश. आणि त्यानं शेवटी असा समारोप केलाय की ती आपल्याला एकत्र बांधून, दे बाउंड टू अस सो फास्ट, वेदर देअर बी शाईन ऑर ग्लूम ओव्हरकास्ट, दे ऑलवेज मस्ट बी विथ अस. ते पाहिजेत आपल्या बरोबर, अन्यथा मरण पावतो आपण. म्हणजे हेच जीवन आहे. हे जर आपण टाकून देणार असू तर तो एक प्रकारचा मृत्यू आहे. तेव्हा सौंदर्याचं जीवनातलं हे अमूर्त अशा प्रकारचं स्थान किट्सनं इथं मांडलेलं आहे. किट्सची सर्वात गाजलेली आणि नुसती त्याच्या काव्यात नव्हे, युरोपच्या काव्यामध्ये फार मोठं स्थान असलेली महामधुर अशा प्रकारची ही कविता, लव्ह एलिडम्स अँड मर्सी.
मेर्सी. ही कविता आपण बहुतेक जणांनी वाचलेलीच असणार आणि त्यांच्या लक्षातही असणार ती. चिरंतन अशा प्रकारची ही थीम आहे. किंबहुना हा एक फाम फाताल फ्रेंच मध्ये म्हणतात. हे कवितेचं नावही फ्रेंच आहे की ती सुंदर स्त्री की जिच्यामध्ये कृतज्ञता नव्हती. तर तो एक साहित्याचा आदिबंधच आहे आणि ते त्यानं बॅलड सारख्या अशा वृत्तामध्ये बांधलेलं आहे. व्हॉट कॅन एल दी रेचेड वाईट अलोन अँड पेलली लॉयटरिंग, दुःखदग्ध एकाकी फिरशी सरदारा तव काय कथा, तळ्यातले शेवाळ करपले पक्ष्यांचाही नादमुखा. थंडीनं तळ्यातलं ते सेज शेवाळ करपलंय आणि कवी म्हणतो की पक्षी गात नाहीये. त्यामुळे काय मला समजून घ्यायचंय. व्हॉट कॅन एल दी, काय झालंय बरं तुला. सो हॅगार्ड अँड सो वो बिगॉन, इतका का विकल आर्त तू झालायस. खरं म्हणजे स्क्विरल्स ग्रॅनरी इज फुल अँड द हार्वेस्ट इज डन. ऑटम जवळपास आहे तर सगळं ठीक आहे ना, सुगी चांगली झालेली आहे आणि अशा वेळेला तू हा असा दुःखदग्ध का बरं एकटा फिरतोयस. आणि त्याची अवस्था थोडी वर्णन केली आहे की ए लिली ऑन दाय ब्रो विथ अँग्विश मॉइस्ट अँड फीवर ड्यू, तप्त कपाळी फिकट रक्तिमा आणि अश्रू जलही पाझरते, गालावरचे गुलाब सुकले चिंता काळीज का चिरते. काय बरं झालंय तुला, कशामुळे तुझे गाल असे फिकट झालेले आहेत. मग तो सांगतो आहे आपली कथा. तर यातली लय म्हणजे केवळ रिदम ताल नव्हे, एक सुंदर लय आहे त्याला, ती आपल्याला म्हणण्यापेक्षा गाताना जास्त चांगल्या रीतीने जाणवेल. आय मेट अ लेडी इन द मीड्स फुल ब्युटिफुल अ फेरीज चाइल्ड. किती सुंदर होती ती लावण्यवती, स्वप्नपरीच होती ती. ती कुरणावर मला भेटली. हर हेअर वॉज लॉंग, हर फूट वॉज लाईट अँड हर आईज वेर वाईल्ड. डोळ्यांना वाईल्ड म्हटलंय, जे पुढं घडायचंय त्याचं एक सूक्ष्म दर्शन. हर आईज वेर वाईल्ड, सुकेशिनी ती चंचल बाला, नजर तिची ती रान भरी. अशा प्रकारची ही कन्या आणि ती लावण्यवती. आय सेट हर ऑन माय पेसिंग स्टीड अँड नथिंग एल्स सॉ ऑल डे लॉंग. संपूर्ण दिवसभर मी तिला माझ्याबरोबर घोड्यावर बसवून घेतलं. और साइडवेज वुड शी लीन अँड सिंग अ फेरीज सॉन्ग. इतकी प्रेमात बुडाली होती ती की यक्षपर्यांचे गान गात ती प्रेमाने झुकून जराशी घोड्यावर. आणि तो आपला द्रुत अश्वावर घेऊन वेडानं फिरत राहिला. I made a garland for her head and bracelets too and fragrant zone. She looked at me as she did love and made sweet moan. साधे शब्द आहेत, त्या लईमुळं त्याच्यामधून एक चित्र आपोआप उभं राहतं आपल्या डोळ्यासमोर. कंकणमाला तशा मेखला सुमनांच्या मी तिला दिल्या, प्रणय वेदना मधुर पाहिल्या धुंद तिच्या नजरेमधल्या. आणि अशी ती मधीर प्रेम देणारी. तिनंही प्रेम केलं. त्यानं जशा तिला फुलांच्या माला वगैरे दिल्या. शी फाउंड मी रूट्स ऑफ रेलिश स्वीट अँड हनी वाईल्ड अँड मन्ना ड्यू अँड शुअर इन लँग्वेज स्ट्रेंज शी सेड आय लव्ह दी ट्रू. मधुर चवीचे कंद शोधुनी मकरंदासह तिने दिले, मदिर अनोख्या स्वरात मजला प्रीतीचे दृढ वचन दिले. आणि सर्व काही असं मधुर आहे आणि नुसतं मधुर नाही, मदिर आहे आणि तिनं प्रीतीचं दृढ वचन दिलंय. शी टुक मी टू हर एल्फिन ग्रॉट अँड देअर शी वेप्ट अँड साइड फुल सार अँड देअर आय शट हर वाईल्ड वाईल्ड आईज. किती वेळा वाईल्ड शब्द आलाय पहा. विथ किसेस फॉर. अश्रू ढाळत तिने पर्यांच्या गुहेमध्ये मजला नेली. म्हणजे स्वप्नांची दुनिया किती
तरल अशा प्रकारे त्यांनी निर्माण केले पहा. विलोल नेत्री चार चुंबने देव न मी तिज शांत विले. प्रेमाशिवाय काही नाहीच आहे तिथे. आणि मग and there we slumbered on the moss and there I dreamed. स्वप्न पडलं तिथं झोपलेलं असताना. वो बेटाईड the latest dream I ever dreamed on the cold hill side. आणि कोल्ड हिल साइड पासनं हा मूड सगळा बदलतो. शैवालावर सुखे झोपलो स्वप्न पाहिले मी तेथे अंतिम ठरले स्वप्न हाय त्या थंड टेकडीवर तेथे. थंड आणि इंग्लिश मधला कोल्ड या दोन्ही मध्ये आपल्याला माहिती आहे एक इंडिफरन्स येतो, तटस्थता येते, दुःख येतं. तर त्या तशा टेकडीवर. आणि कोल्ड हे त्या पाश्चात्य देशात जास्त क्रूर होतं थंड हवेचा प्रदेश असल्यामुळं. आय सॉ पेल किंग्स अँड प्रिन्सेस टू. स्वप्नामध्ये म्लान राजे राजपुत्र मी पाहिले. कसे होते ते? पेल वॉरियर्स डेथ पेल वेअर दे ऑल. शूरवीर ते अर्धमृतापरी अत्यंत विकल झालेले असे आणि अगतिकतेने मज बदले. एकच वाक्य बोललेत ते. हु क्राईड ला वेलेडॅम सेन्स मर्सी हात दी एन्थ्रॉल. लावण्यवती विषकन्येने जाल तुझ्यावर पसरवले. तर फ्रान्समध्ये फाम फाताल हा फ्रेंच शब्द आहे आणि तो आदिबंध आहे. आणि जगभर अर्थात ते मानलं जातच की सुंदर स्त्री विषकन्येसारखी. आपल्या परंपरेमध्ये कृत्या असं म्हटलं जातं. स्त्रीनं केलेला विश्वासघात. आणि या तरुणाचं संपलंच आहे आयुष्य तिथं. म्हणजे काही राहिलं नाहीये. जीवन मृत अशा प्रकारचे. आय सॉ देअर स्टार्व्ड लिप्स इन द ग्लूम. शुष्क ओठ त्या भकास मुद्रा त्या सगळ्या राजा राजपुत्रांच्या मरण जिवंत मला दिसले. विथ हॉरिड वॉर्निंग गेप्ड वाईड. आणि सांध्य प्रकाशी त्यांची उघडी मुखे इशारे देणारी. अशा त्यांनी त्या शब्दातून त्याला जाग केलं. आणि ते पाहुनी आम्ही जागा झालो थंडगार या कांतारी. आणि मग या थंडगार अशा अरण्यामध्ये मी जागा झालो. आणि संपली कथा, संपली तिथं. ती पुन्हा कधी दिसण्याच्या शक्यतेची संभाव्यता नव्हती. दिस इज वाय आय सोजर्न हिअर अलोन अँड पेलली लॉयटरिंग. मी कुठे जाऊ शकत नाही, इथंच फिरतो. तेव्हापासून इथे राहतो, भटकत असतो एकाकी. तळ्यातले शेवाळ करपले मूक पाखरे सदावरी. सगळं संपलंय. शेवाळ करपलं, हिरवाई संपली. आणि तुम्ही असं नाही त्याला म्हणू शकत बरं बाबा जे झालं ते झालं, आता नवीन आयुष्य जग. हे त्याच्या कल्पनेत सुद्धा येत नाही. तो तिथं एका अर्थानं संपलेला आहे जिवंत असून सुद्धा.